तर बघा मी निघाली या कुठं तर माहेराला निघाली या आणि जवळजवळ आता संध्याकाळच्या 6:30 वाजून गेलेले आहेत. तर मी कशाला गेले तर जत्रेला आणि घरी पोचल्या लगेच जेवण खावण करून सगळं काय आवरून लगेच आम्ही गावात गेलो. आणि गावामध्ये बघा विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अजून बरेच असं इतकं जे छान भारी त्यांचं असं डेकोरेशन केलं होतं ना, तर ते बघूनच बघा इतकं मन भरून आलं. इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते बरं का. तर ही आमच्या गावची पालखी आहे. ही पालखीच आहे का बाळा? नाही मग काय हा कावड आहे बरं का. ही गावची कावड आहे. पालखी बहुतेक आतमध्ये असणार आहे. तर थोडक्यात तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते बरं का. तर बघा हे काय आहे मला लक्षामध्ये आहे पण आता माझ्या ध्यानात यांना घ्यायला काय म्हणते ती. तर ह्या बघा इतकं जी भारी मंदिर सजवलेलं आहे. तर ह्या मंदिरावरती नजर थांबवणं एवढं सुंदर दिसतंय डेकोरेशन. ह्या बघा आम्ही आतमध्ये निघालेलो आहे. तर आज जत्रा असल्यामुळं इतकी जी गर्दी ना आम्हाला लय उशीर झाला आहे बरं का. त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. जे बी गर्दी असते ती 11च्या पहिलेच बायका दर्शन घेऊन जातात. आता आम्हाला बराच टाईम झालेला आहे. जवळजवळ आम्हाला 12:30 वाजून गेलेले आहेत. तर हे बघा इथं आम्ही नंदींचं दर्शन घेतलेलं आहे. आता इथं आतमध्ये जे आहे हे शंकराचं मंदिर आहे बरं का. आणि आमच्या इथल्या देवाचं इतकं जागृत असं देवस्थान आहे. तर तुम्हाला मी थोडक्यातच सांगते. दरवर्षी बघा आमच्या इथं ज्यावेळेस जत्रा असते ना म्हणजे आमच्या गावची, त्यावेळेस दरवर्षी ह्या मंदिराच्या आतमध्ये एक छोटंसं नागाचं पिल्लू निघतं. आणि ते फक्त माणसांना दिसतं, गडी माणसांना दिसतं, बायकांना नाही बरं का. तर ह्या देवाचं आमच्या एवढं सत्पन आहे ना. आणि जे बी काय आपण नवस बोलल ना ते खरं होतं. म्हणजे देव नवसाला हा पावतो. तर ह्या लय जागृत असं देवस्थान आहे बरं का आमच्या इथलं. तर फक्त एवढंच आहे की आतमध्ये बाया माणूस जात नाही. गाभाऱ्यामध्ये बाया माणूस जात नाही. फक्त जत्रा असू नाहीतर काही दुसरा काही कार्यक्रम असू म्हणजे शिवरात्र असू काही असू तरी आतमध्ये बाया माणूस कसलंही जात नाही. फक्त गडी माणूसच आतमध्ये जातं. ह्या बघा इतकं जे छान देवाला सजावलं होतं. देवाच्या म्हणजे बघूनच मन नुसतं प्रसन्न आणि डोळं नुसतं भरून आलं होतं. कडं मिरलं इतकं सुंदर असं दिसत होतं डेकोरेशन. तर खूप म्हणजे इतकं सुंदर. तर ह्या सुंदर देवाचं असे मूर्ती बघून बरं का इतकं मन प्रसन्न झालं होतं. बरं देवाला सुंदर नाही तर अख्खं मंदिर नुसतं झाक करत होतं लाईटिंगनी हारांनी. इतकं सुंदर वाटत होतं. जत्रा आहे तोपर्यंत तर सुंदर वाटतंच पण एरवी पण लय भारी असतं बरं का. एरवी सुद्धा हे मंदिर इतकं सुंदर वाटतं. आतमध्ये गेलं ना की मन नुसतं प्रसन्न आणि शांत एकदम वाटतं. जसं की हे जागृत असं देवस्थान आहे. आणि कितीही लांब लोक राहू द्या पण ह्या देवाची ज्यावेळेस जत्रा असते ना त्यावेळेस लांबून पुरी बाळी सगळी लांब राहणारी जी आपली पोटं भरायला गेलेली आहेत म्हणजे कामांती बाहेर पुण्याला मुंबई पुण्याला गेलेली आहेत ती लोक जत्रेच्या दिवशी अशी सगळी एकत्र येतात. आणि ह्या बघा असं वेगवेगळ्या गावाचा असं खेळ बोलावतात. आणि ह्या बघा खेळ बघण्यासाठी इतक्या महिला इतक्या असतात. म्हणजे सगळे गाव अख्खा गाव बसलेला असतो हे खेळ बघण्यासाठी. जवळजवळ हे खेळ 4 वाजेपर्यंत असतात. तर ह्या बघा हे असं खेळ असतात. सगळ्या बाया गडी सगळ्या एकत्र येऊन असं हे खेळ बघतात. तर हे जे नाचतात ना हे वयस्कर लोक आहेत. म्हणजे हे आहेत म्हणजे जास्त वयाची नाही म्हणजे कमी वयाची नाहीत वयस्कर लोक आहेत. तर त्यांना देखील त्यांचा आनंद व्यक्त करायची अशी जत्रेमध्ये संधी भेटते. आता खूप छान असं लेझिम खेळ होता त्यांचा. आता हा खेळ जे सुरू झालेला आहे तर हा बघा मुलींचा आहे. म्हणजे कांबरेश्वर जे गाव आहे तर त्या शाळेतल्या ह्या विद्यार्थिनी आहेत. तर इतका सुंदर आणि इतका सुरेख डान्स केला म्हणता ह्या मुलींनी. आणि ह्या जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जी भूमिका निभावलेली आहे ह्या बघा हे कडला ते माझ्या भावाचं मुलगा आहे. तर इतकं छान ह्यांनी पण काम केलेलं आहे बघा. तर लय सुंदर असं काम केलेलं आहे त्यांनी पण. आणि ह्या मुलींनी पण खूप सुंदर असं काम केलेलं आहे. आणि ह्या बघा आणि डान्स तर तुम्ही म्हणताल तर
अत्यंत इतका अप्रतिम डान्स असा झालेला आहे. तर डान्स बघूनच ह्या मुलींचा इतकं मन समाधानी झालेलं आहे. आणि मग एवढं ह्या मुलीला एवढं पैसे सुटलेलं आहे. तर लय म्हणजे लय ह्यांच्या शाळेला लय बक्षीस भेटलेलं आहे बरं का. कारण या मुली आणि जास्त वयाच्या नाहीत बरं का. ह्याच्यामध्ये बघा माझ्या भावाची मुलगी पण आहे, लय कमी वयाची. तेव्हा काय बघा दिसती का, ही 2 नंबरची आहे ती. आणि हे माझ्या भावाचं पोरगं आहे. तर हे बघा तर इतकं सुंदर त्यांनी असा डान्स केलेला आहे. तर लय भारी वाटलं बरं का. हे असं त्यांची कला बघून आणि लहान मुलांची कला बघून अक्षरशः इतकं सुंदर वाटतं नाही अशी यांची कला. आमच्या वेळेस नव्हतं बरं का एवढं असं नसायचं एवढं आमच्या वेळेस. ह्यांच्या वेळेस खूप काय आहे म्हणजे. आणि जत्रा ही ह्यांच्या वेळेस खूप वेगळी आहे. म्हणजे जत्रा तीच आहे, तीच माणसं आहेत. फक्त एवढंच की कला खूप वेगवेगळ्या आहेत. आजकाल मुलांमध्ये कला खूप वेगवेगळ्या असतात. तशाच ह्या अप्रतिम अशा कला आहेत ह्या मुलांच्या अंगामध्ये. आणि ते थोडक्यात सादर केलेले आहेत. आणि आमची जत्रा म्हणताल ना, तर आमच्या जत्रेसारखी जत्रा आमच्या कडमेरची पण एवढी गावं आहेत ना, तशी कुणाची ही जत्रा होत नाही. एवढी सुंदर आणि छान जत्रा होती ना आमच्या गावची. लय म्हणजे लय सगळं स्टेप बाय स्टेप असतं या. त्यामुळे ना आम्ही म्हणजे आम्हाला अशी कुठल्याच गावाची जत्रांचा आनंद वाटत नाही. असं पाहुण्यांच्या पण आम्ही जत्रेला गेलो ना कुणाच्या, तर एवढं काही चांगलं वाटत नाही. जसे की आमच्या गावामध्ये जत्रा भरते ना, तशी कोणत्याच गावाची जत्रा भरत नाही. आम्हाला असंच वाटतं बरं का. असं प्रत्येकाला वाटत असणार आहे, पण आम्हाला जास्त वाटतं. आणि नाही पण जे बी पाहुणे येतात ना आमच्या इथं, ते पण सांगतात बरं का की तुमच्या गावाकडच्या सारखी जत्रा कुणाचीही भरत नाही. तर खरोखर आमच्या गावाकडची जत्रा इतकी सुंदर आणि छान भरती. आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं खूप आनंद वाटतो. आणि हे बघा आता हे जवळजवळ 2 मिनिटाचं होतं ह्यांचं गाणं आहे बरं का. त्यामुळं मी आवाज केला नाही. हे गाणं आहे ह्यांचं मुलींचं जे आहे ना, तर देवाचंच गाणं आहे बरं का. देवाचंच एवढं सुंदर गाणं आहे ना, तर त्यामुळं ते कॉपीराईट लागेल ना, म्हणूनसाठी मला आवाज म्हणजे गाण्याचा नाही घ्यावं म्हणलं गाण्यांचा आवाज. तर त्यामुळं तर ह्या बघा आता जवळजवळ किती वाजले असतील माझ्या अंदाजाने. हे गाणं चाललं होतं तेव्हा 2-2:30 वाजले असतील. जवळजवळ हे खेळ आहेत ना 5 वाजेपर्यंत चालतात. 4, 4:30, 5 वाजेपर्यंत चालतात. आणि बरेचसे खेळ वेगवेगळ्या गावांनी आलेले असतात बरं का. ज्या गावामध्ये जत्रा असते त्या गावामध्ये वेगवेगळे खेळ असं आलेले असतात. आणि कदाचित तुम्हाला बघा इथं मी बसले ना, तर इथं ना बाहेरचा आवाज येत असेल गाड्यांचा ह्याचा. कारण मी इथं बाहेर आहे ना, घरापासून लांब आलेले. म्हणजे मी अजून पण गावालाच आहे. तर घरापासून जवळजवळ एक थोडीशी लांब आलेली आहे एडिटिंग करायला. आणि व्हिडिओ पण टाकायला लांब आलेली आहे. त्यामुळे ना रस्त्याला बसले ना, तर रस्त्याला गाड्यांचा आवाज येतोय, कोण माणसं बोललेला आवाज येतो या. त्यामुळं बरं का, बाकी काय नाही. तर बघा ह्यांचं गाणं जवळजवळ 2 मिनिटांचं होतं ह्यांचं गाणं. त्यामुळे ह्यांचं गाणं पूर्ण रेकॉर्ड केलं होतं. म्हणलं चला तुम्हाला पण व्हिडिओद्वारे थोडंसं दाखवण्याचा मी. आणि एवढं सहसा सगळं व्हिडिओ शूटिंग नाही बरं का करू शकले मी, कारण की माझ्या पण मैत्रिणी ह्या आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर पण गप्पा छप्पा. तर हे व्हिडिओ आहेत ना शौर्यने हे केलेले आहेत. शौर्यने काय ते व्हिडिओ काढलेला आहेत आणि मी एडिटिंग करते. तर हे माझ्या पण मैत्रिणी आलेल्या, मग त्यांच्याबरोबर वर्षातून एकदाच आम्ही भेटतो या. आणि वर्षातून एकदा सगळ्या पुरी येतात बरं का. आणि त्यावेळेसच आमच्या गाठीबिटी सगळ्यांच्या पडतात. तर बघा असं छान असं मुलांनी एकदम सुंदर असं डान्स काम त्यांचं सादर केलेलं आहे. तर एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. चला बाय बाय सगळ्यांना.